ॲनिमल कम्युनिकेशन म्हणजे नक्की काय? दूर अंतरावरनं प्राण्याच्या मनातलं जे काही भावना आहेत किंवा त्याला जे काही मेसेजेस द्यायचे आहेत ते आपल्या पंचेंद्रियांच्या मार्फत ती माहिती आपल्यापर्यंत येणं. तर त्याला सायन्सचा बेस नाही म्हणून डावलूनही नाहीच. बरोबर. कारण लोकांना जेव्हा अनुभव येतात तेव्हा ते मान्यच करायला पाहिजे की घरात बसलेला प्राणी तुमच्याबद्दल व्यवस्थित सगळं सांगतोय. पण नेमकं कम्युनिकेशन तुम्ही साधता कसं? आता कम्युनिकेशन होताना आपल्या 5 इंद्रियांचा वापर होतो. साधारण किती वेळात आपण होतो कनेक्ट टेलिपॅथीद्वारे एका कुठल्या प्राण्यासोबत? वेळ लागतच नाही. अच्छा. वेळ लागत ॲटोमॅटिकली तुम्ही सांगितलं की ह्या प्राण्याशी बोलायचंय, झालं, कनेक्ट होऊन गेलं. डॉगने किंवा पाळीव प्राण्याने तुम्हाला की ह्या घरात हा प्रॉब्लेम आहे, ह्या पेट कंपॅनियनला माहीत नाही, ओनरला माहीत नाही आहे, असं काही संवाद कधी झालेत का? च्या महिन्यातच एक केस होती की एक फिमेल त्यांच्या ह्याच्यातली आय थिंक त्या मुलाची आत्या ती प्राण्याच्या रूपामध्ये परत आली. अच्छा. हां, हे कळलं होतं म्हणजे त्यावेळेला. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. मित्रांनो, कल्पना करा तुम्ही एक दिवस सकाळी उठलाय आणि तुमच्या घरातलं कुत्रं किंवा मांजर, तुमचं पाळीव प्राणी अचानक तुमच्याशी माणसांच्या आवाजात बोलायला लागलंय. अशक्य वाटतं ना? पण नाही, हे शक्य आहे. तुमचं कुत्रं किंवा तुमचं मांजर, तुमचं पेट तुमच्याशी संवाद साधू शकतं आणि तुम्ही सुद्धा त्यांच्याशी मनातल्या मनात संवाद साधू शकता. होय. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि ती पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणारी एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय आरोग्य मालिका. तर मित्रांनो, आपली ही मालिका पेट स्पेशल मालिका आहे, जिथं आपण पेट्सबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्या पहिल्या भागात आपण बोलणार आहोत की आपण प्राण्यांसोबत कसं कम्युनिकेट करू शकू. नवल वाटते ना? पण हो, हे खरं आहे. आणि ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आणि आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मिसेस शुभा भांबुरकर मॅडम. या क्षेत्रात गेली 6 वर्ष कार्य करतायत. पण मॅडमसोबत या विषयावर चर्चा करण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती, जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. आणि हो, ज्यांच्याकडं प्राणी आहेत, पेट्स आहेत किंवा ज्यांना पेट्स घ्यायचे आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या प्रवासाची. जाऊया आरोग्याच्या मार्गावर मिसेस शुभा भांबुरकर मॅडम सोबत. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या आरोग्याच्या राजमार्गावर. येस, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मॅडम, माझा पहिला प्रश्न, हे ॲनिमल कम्युनिकेशन म्हणजे नक्की काय आणि ते कसं काम करतं? ओके, आता एक जनरल ज्यांच्याकडे प्राणी आहेत पण त्यांना टेलिपॅथिक कम्युनिकेशन माहिती नाही, तर त्यांच्यासाठी एक पर्याय सांगते किंवा एक मार्ग सांगते की ॲनिमल कम्युनिकेशनमध्ये जेव्हा तुम्ही बराच काळ प्राण्याबरोबर राहता तेव्हा ऑब्झर्वेशनमधनं आपल्याला त्यांच्या काही काही गोष्टी समजायला लागतात. जसं की डॉग शेपटी हलवतोय म्हणजे तो आनंदी असतो, किंवा चाटायला येतो, अंगावर उड्या मारतो म्हणजे तो आनंदी असतो, किंवा त्याला प्रेम हवं असतं. हे ऑब्झर्वेशनल कम्युनिकेशन झालं. म्हणजे आपल्याला कळतं. बाऊल वाजवतात, दरवाजापाशी जातात म्हणजे त्यांना खायला हवं आहे किंवा फिरायला जायचं आहे, हे. किंवा कॅट्स असे आईज ब्लिंक करतात, मग तेव्हा लक्षात येतं त्यांना हे सगळं आवडलेलं आहे. सो हा कम्युनिकेशनचा एक भाग झालाच की ज्यांना टेलिपॅथी माहिती नाही आहे पण त्यांना प्राण्यांचं जाणून घ्यायचं आहे, तर ऑब्झर्वेशनमधनं त्यांना हे सगळं समजू शकतं. ओके. आता दुसरा हा जो नॅचरल वे आहे, आधीचा पण नॅचरलच आहे आणि हा जो नॅचरल वे आहे तो झाला टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन. म्हणजे ऑब्झर्वेशनल कम्युनिकेशनपेक्षा खूप डीपमध्ये जाणारा हा वे आहे की ज्याच्यामध्ये प्राण्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे, तुमच्या डे टू डे लाईफमधल्या काही ॲक्टिव्हिटीज की ज्या त्यांना खटकत आहेत किंवा तुम्हाला त्यांना सल्ले द्यायचे आहेत, तर या संदर्भात त्यांना तुमच्याशी बोलायचं असतं आणि ते सांगण्यासाठी ते टेलिपॅथिकली मेसेजेस पाठवत असतात. फक्त आपल्याला ते कळत नसल्यामुळे आपण असं म्हणतो की काहीतरी सांगायचं पण कळत नाही, काहीतरी सांगायचं पण कळत नाही. सो ह्या पद्धतीने कम्युनिकेशन होत असतं. पण टेलिपॅथी नक्की काम कसे करते, म्हणजे काय एक्झॅक्टली त्यात आहे प्रोसिजर? हां, म्हणजे आता टेलिपॅथी म्हणजे काय हे आधी आपण बघूया. सो टेलिपॅथीमध्ये 2 शब्द आहेत, टेले आणि पॅथी. सो टेले म्हणजे दूर अंतरावरून, लॉंग डिस्टन्स, जसं टेलिफोन असतं, टेलिग्राम असतं त्याप्रमाणे. आणि पॅथी याचा मूळ ग्रीक शब्द आहे पॅथॉस.
पॅथॉस म्हणजे तुमच्या पंचेंद्रियांच्या मार्फत आतबाहेर होणारी माहितीची क्षमता. अच्छा. त्यामुळे टेलिपॅथी एकत्र केल्यानंतर त्याचं मिनिंग असं होतं की दूर अंतरावरनं, आता आपण प्राण्यांबद्दल बोलतोय, त्यामुळे दूर अंतरावरनं प्राण्याच्या मनातलं जे काही भावना आहेत किंवा त्याला जे काही मेसेजेस द्यायचे आहेत ते आपल्या पंचेंद्रियांच्या मार्फत ती माहिती आपल्यापर्यंत येणं, आतबाहेर होणं, म्हणजे आपले पण प्रश्न त्यांच्याकडे जातात, त्यांची माहिती आपल्याकडे येते. सो हे झालं टेलिपॅथी. आणि मग टेलिपॅथिक कम्युनिकेशन म्हणजे या पंचेंद्रियांच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी साधलेला संवाद असं. पण ह्याला काही सायंटिफिक मान्यता काही आहे का? आता सायंटिफिक मान्यता म्हणजे आपण थोडं त्याच्यावर बोलूया, पण ह्याच्यावरती रिसर्च झालेला आहे आणि चालू पण आहे. म्हणजे डॉक्टर रुपर्ट शेल्ड्रेक म्हणून आहेत की ज्यांनी या फील्डमध्ये बरंच काम केलेलं आहे, म्हणजे हजारोनी त्यांचे रिसर्च पेपर आहेत. अच्छा. आणि त्यांनी मेन टेलिफोन टेलिपॅथी आणि पेट्स नो वेन देअर ओनर शब्द नाही वापरत आपण इथे, की त्यांचा ह्युमन कंपॅनियन घरी परत कधी येणार आहे या कन्सेप्टवरती त्यांनी खूप काम केलेलं आहे. अच्छा. हां, म्हणजे मी दोन्हीचं हे सांगते. टेलिफोन टेलिपॅथी आपल्या बाबतीतही बऱ्याचदा घडत असतं की मोबाईल वाजतो आपला आणि आपण उचलायला जाईपर्यंत, नाव बघेपर्यंत आपल्या डोक्यात येतं की या माणसाचा फोन आहे. हो हो. ही टेलिफोन टेलिपॅथी झाली. किंवा आपण एखाद्याची आठवण काढतो आणि त्या माणसाचा कॉल येतो, ही टेलिफोन टेलिपॅथी झाली. आता माणूस घरी येतोय, माझा ह्युमन घरी येतोय हे पेट्सला आधीच कळतं. मग तो कुठल्याही म्हणजे रुटीनमध्ये ऑफिसमधनं 6:30ला घरी येतो असं नाही, तो कधी वेळ बदलून जरी घरी आला तरी त्याचा पेट दारात जाऊन त्याची वाट बघत असतो. सो हे कशाने घडतं ह्याच्यावरती त्यांनी काम केलेलं आहे. अच्छा. आणि याच्या आधीपासनं ह्याच्यावरती रिसर्च चालू आहेत, म्हणजे बरेच आहेत. ज्यांना ह्याच्यावरती माहिती घ्यायची आहे त्यांनी रुपर्ट शेल्ड्रेक यांची वेबसाईट आहे, त्याच्यावरती जाऊन जर सर्च केलं तर खूप सारं मटेरियल अवेलेबल आहे. आणि मेनस्ट्रीम सायन्समध्ये अजून ह्याला मान्यता नाही आहे. बरोबर. म्हणजे असे सायन्समध्ये जसे ठोकताळे लावले जातात की एक्सपेरिमेंट झाला की हा रिझल्ट आला पाहिजे वगैरे, असं ह्याच्यामध्ये मिळत नाही अजून सायन्सला, म्हणून त्याला मान्यता मिळत नसावी असं म्हणजे माझं मत आहे. पण प्रामाणिकपणे अनुभवानं जे कळतंय आपल्याला त्याला सायन्स बेस प्रत्येक वेळेला असण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं पर्सनली. मानो या ना मानो, पण असं ते म्हणतात ते अस्तित्वात आहे आणि ते राहणार आहे. सायन्स आज त्याला प्रूव्ह करू शकत नाही, पण मे बी इन द कमिंग फ्युचर काहीतरी असं निघेल की त्यांना सायंटिफिक बेस काहीतरी मांडतं त्यांना सापडेल. हो, नक्कीच. आणि सगळेच कम्युनिकेटर्स किंवा या फील्डमध्ये काम करणारे आत्ता ही अपेक्षा ठेवून आहेत की याला एक बेस आला पाहिजे, कारण खूप सुंदर आहे हे, म्हणजे खरंच खूप सुंदर आहे. पुरातन काळात आपण ते म्हणायचं ऋषी म्हणून दूरदृष्टी असते किंवा ते तुमचं मनात ओळखू शकतात, त्यांना ती दिव्यदृष्टी लाभली होती. असं त्याला पण काय सायंटिफिक प्रूफ नाही, पण त्यांना ती होती. असंच काहीतरी हे आहे, पण सायंटिफिक आधार नाही, पण नाही असं नाही म्हणतात, असं म्हणतात. हा, म्हणजे फक्त त्याला सायन्सचा बेस नाही म्हणून डावलूनही नाही चालणार, कारण लोकांना जेव्हा अनुभव येतात तेव्हा ते मान्यच करायला पाहिजे की घरात बसलेला प्राणी तुमच्याबद्दल व्यवस्थित सगळं सांगतोय, तर हे अननोन कम्युनिकेटरला कसं कळतं, काहीतरी हे आहे, हे डेफिनेटली. नेमकं कम्युनिकेशन तुम्ही साधता कसं, म्हणजे कसं त्यांच्याशी संवाद साधता प्राण्यांशी? हां, आता कम्युनिकेशन होताना आपल्या 5 इंद्रियांचा वापर होतो, म्हणजे कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा. तर जी काही प्राण्याकडनं येणारी माहिती असते ती आपल्याला या पंचेंद्रियांमार्फत येते. म्हणजे आपला अंतर्मनाचा जो पडदा असतो त्या पडद्यावरती काही फ्लॅशेस येतात, म्हणजे व्हिज्युअल्स येतात, पटकन असा आवाज आल्यासारखा वाटतो, कदाचित तो आपलाच आवाज आतून येतोय असंही वाटतं, काही वास येतात, चव येते, किंवा एक त्वचेवरती काहीतरी वेगळा स्पर्श जाणवल्यासारखं होतं. तर हे कम्युनिकेशन आहे. अच्छा. हां, आणि मग जे तुम्हाला येतं, जे जाणवतं ते तुम्ही तुमच्या क्लायंटला किंवा त्या ह्युमनला सांगणं, हे कम्युनिकेशन झालं. म्हणजे प्राणी ते त्याचा ह्युमन यांच्यामधला आपण दुवा होतो. बरोबर. आपण फक्त प्राण्यांचा आवाज बनतो आणि त्यांना जे काही सांगायचंय ते ह्युमनपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम असतं. एका केसमध्ये डॉगशी बोलत होते आणि त्याच्या ह्युमननी मला सांगितलं होतं की ती खूप भुंकती आहे आणि कारण कळत नाही आहे. तर मग मी बोलायला सुरुवात केल्यानंतर तिने सांगितलं की घरात एक बाळ आलं आहे
आणि त्यामुळे थोडीशी इन्सिक्युरिटी की आता अच्छा. बाळाकडे लक्ष दिलं जाईल, माझ्याकडे कमी. पण याहीपेक्षा मेन कन्सर्न तिचा असा होता की ती जे हळूहळू भुंकत होती ते कुठेतरी तिच्या मनात ते मिररिंग होतं त्यांच्या सुनेचं, म्हणजे त्या बाळाच्या आईचं, की तिला बाळंतपणानंतर तिच्या आईची खूप आठवण येत होती आणि तिला ते बाळंतपणानंतरचे जे लाड असतात किंवा अच्छा. बाळंतपण जे आईकडे हम्म, म्हणतो हम्म, आपण, हम्म. तर ते तिला कुठेतरी हवं होतं आणि तिची आई नाहीये, अच्छा. म्हणून ती सासरीच होती. तर हे मला तिच्या त्या डॉगनी सांगितलं आणि ते मिररिंग ती करून सांगत होती. मिररिंग म्हणजे अनुकरण करणे, आणि तिला ते पॅम्परिंग हवं होतं डॉगला पण, आणि कारण का तर त्या सुनेला हवं होतं ओके. असं. Great. तर अशा पद्धतीने म्हणजे पॅम्परिंग हे थोडं मला शब्दांमध्ये आलं, काही शब्द असे आल्यासारखे दिसले होते त्यावेळेला, आणि माया हवी आहे असं जाणवलं. असं सांगतात की डॉग्सना नवीन समजा कोणी असेल प्रेग्नन्सी आहे घरामध्ये, दे कॅन सेन्स इट, असं काही आहे का? हो म्हणजे हो, त्यांना सगळंच कळतं, म्हणजे खरं सांगायचं म्हणजे डॉग्स असं नाही, सगळ्या प्राण्यांना सगळं कळतं. म्हणून माझी जी मेंटॉर आहे मंजिरी लाटे, ती कायम असं म्हणते की प्राणी म्हणजे स्कॅनिंग मशीन्स असतात. ते तुम्हाला इन अँड आउट बघत असतात, तुम्हाला सगळं तुमचं सगळं सेन्स करत असतात असं, त्यामुळे काही लपत नाही त्यांच्याकडनं. कारण आमच्या घरी पण आहे एक लॅब्राडॉर, आणि अचानक म्हणजे जेव्हा माझ्या पुतण्याची मिसेस ती झाली प्रेग्नंट, हां तो अचानक थोडंसं ती जेव्हा घरी यायची तर हा थोडासा बिहेवियर त्याचा काहीतरी वेगळा वाटायचा आम्हाला. म्हणजे तिच्या जवळ जायचा काही किंवा असं लाड्यान बघायचा. आय डोंट नो, मी समवेअर वॉज चेंजिंग त्याच्यामध्ये. हो, आणि ते एनर्जी सेन्स करतात, त्या आतल्या बाळाची पण एनर्जी त्यांना सेन्स होते. हो. पण अजून कोणाला डिक्लेअर पण नव्हतं केलं की शी इज प्रेग्नंट, पण हे त्याला आधीपासून कळत होतं. एका केसमध्ये, कॅटच्या केसमध्ये असं आलं होतं, जनरल केस होती, म्हणजे त्या कॅटला घरात आवडतंय का, खाणं पिणं व्यवस्थित आहे का, असं त्यांनी मला विचारायला सांगितलेलं. मग त्याने सांगितलं की हो मी खूप खुश आहे. तेव्हा ते 5 महिन्याचंच पिल्लू होतं, आणि त्याने सांगितलं सगळं छान आहे, व्यवस्थित आहे, मी खुश आहे, खाणं पिणं व्यवस्थित आहे. आणि कम्युनिकेशन थांबवताना त्याने मला एकदम असं व्हिज्युअल दिलं की एका वॉर्डरोबचं, म्हणजे ब्राऊन कलरचं वॉर्डरोब दिसलेलं. तर त्याला मी विचारलं की हे काय आहे, तू दाखवलं आहेस मला, वॉर्डरोब का दाखवलं आहे? तर तो म्हणाला की मी एक अख्खा दिवस ह्याच्यामध्ये अडकून पडलो होतो. हो. अच्छा. तर म्हटलं हो का, बरं. मग आमच्या ह्याच्याप्रमाणे विचारलं, ते मिररिंग आहे का, टेकिंग ऑन आहे का? तर ते म्हणाला मिररिंग होतं, की त्यावेळेला त्यांच्या घरातला तो मुलगा एका फायनान्शियल क्रायसिसमध्ये अडकलेला होता. म्हणजे हा कपाटात अडकला तसा तो एका फायनान्शियल क्रायसिसमध्ये अडकणं, म्हणजे अडकणं हे मिररिंग झालं. ओके. सो ते त्याने मला दाखवलं होतं. सो हेही ते सांगत असतात. प्राणी ज्या भावना व्यक्त करतात त्यांच्या, ते कशा प्रकारे व्यक्त करतात? नॉर्मली कशा आणि टेलिपॅथीद्वारे कशा व्यक्त करतात? हां, आता सुरुवातीला जसं आपण बघितलं की प्राणी शेपटी हलवून भावना व्यक्त करतात. म्हणजे आता फक्त कसं आहे की त्याला खूप बारीक ऑब्झर्वेशन लागतं. म्हणजे कुत्रा शेपटी हलवतोय म्हणजे प्रत्येक वेळेला तो आनंदी आहे असं नाही. तर शेपटी खूप ताठ असेल तर तो अलर्टनेस मोडमध्ये असतो. शेपटी स्लो आणि सॉफ्ट वॅगिंग चालू असेल तर त्याला इन्सिक्युरिटी असते, आणि नॉर्मल वॅगिंग असेल तर तो आनंदी असतो. मग हे ऑब्झर्वेशनल स्किल आहे की नुसती शेपटी हलवते म्हणजे सगळीकडे आनंदी, हे लावून नाही चालत. पण ते अशा पद्धतीने त्यांच्या भावना सांगत असतात किंवा चाटायला लागतात, म्हणजे ते खुश आहेत किंवा प्रेम करतायत तुमच्यावरती, अंगावरती येणं, किंवा कॅटचं म्हटलं मगाशी म्हटलं तसं की डोळे ब्लिंक करतात, पायात येतात, म्हणजे त्यांना आवडतंय सगळं, प्रेम करतायत, ह्या भावना झाल्या. हे जनरल ह्याच्यामध्ये झालं. आणि टेलिपॅथिकली जेव्हा ते भावना सांगतात तेव्हा त्या भावना आपल्या मनामध्ये उमटतात. म्हणजे ते सांगताना सुद्धा जरा अवघड होईल मला, पण पटकन मनात येतं की हां, एनर्जी वाईज कळतं की हा प्राणी खूप खुश आहे, खूप दुःखी आहे, किंवा त्याला काहीतरी होतंय. म्हणजे हे सगळं त्या टेलिपॅथीमधनं येत राहतं असं. मग समजा तुम्हाला एखाद्या डॉग बद्दल कोणी विचारलं आहे, मग तुम्ही कसं त्याच्याशी करता कनेक्ट? आणि डॉग बद्दल तुम्हाला काय इन्फॉर्मेशन काही लागते का प्रायर?
फॉर कनेक्शन. हां, कनेक्शनसाठी म्हणजे आता आपण पेट्सवरती बोलतोय त्यामुळे हां. फक्त त्यांचं नाव लागतं आणि ह्युमनचं रेफरन्स देण्यासाठी अच्छा. ह्युमनचं नाव. आणि जर त्यांचे काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर ते. अदरवाईज जनरल बोलायचं असेल तर आपण ते बोलत राहतो. आणि मी माझ्या घरी बसलेली असते, डॉग त्याच्या घरी असतो अच्छा, आणि आपण टेलिपॅथिकली बोलतो त्यामुळे दूर अंतरावरनं असतं. बरोबर आहे. आणि जेव्हा इंटेन्शन सेट केला, तर कम्युनिकेशनमध्ये इंटेन्शन हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही कोणाशी बोलणार आहात, कोणत्या कारणाने बोलणार आहात हम्म. आणि कम्युनिकेशन केल्यानंतर सगळ्यांचं त्यातनं भलं होणार आहे की नाही. अच्छा, कारण ते पण बरोबर आहे. म्हणजे ते चांगल्याच गोष्टीसाठी व्हायला पाहिजे. हम्म. त्यामुळे हे इंटेन्शन सेट झालं की त्या प्राण्याचीही परमिशन मिळते आणि फ्रिक्वेन्सी मॅच होते. म्हणजे आपण सोल एनर्जीशी बोलत असतो त्यामुळे ती फ्रिक्वेन्सी मॅच होऊन जाते आणि मग आपण प्रश्न विचारायला लागलो की त्याच्यातनं उत्तरं, मी म्हटलं तसं पंचेंद्रियांमधनं उत्तरं यायला लागतात. साधारण किती वेळात आपण होतो कनेक्ट टेलिपॅथीद्वारे एका कुठल्याही प्राण्यासोबत? वेळ लागतच नाही. अच्छा. वेळ लागत ॲटोमॅटिकली तुम्ही सांगितलं की ह्या प्राण्याशी बोलायचंय, झालं, कनेक्ट होऊन गेलं. अरे वा. ॲक्च्युली अच्छा. कनेक्ट म्हणणं पण चुकीचं असतं, कारण का आपण सगळेच युनिव्हर्समधले सगळेच एकमेकांशी कनेक्टेड आहोत. जोडलेले आहोत, कनेक्टेड हां. आहोत, बरोबर. फक्त त्या ह्याच्यामध्ये असं म्हणता येईल की त्या डॉगशी बोलताना ते कनेक्शन आपण थोडं स्ट्रॉंग करतो आणि बोलायला सुरुवात करतो असं म्हणता येईल. अदरवाईज आपण सगळे कनेक्टेडच आहे. असा कधी काही विशिष्ट काही अनुभव कनेक्ट करताना त्रास झालेला किंवा डॉगला किंवा त्या प्राण्याला तुमच्याशी बोलायचं नाहीये किंवा दुसरं काही असं वेगळं काही होतं का, कधी जाणवलं तुम्हाला? एकतर प्राणी बोलायला नकार नाही देत. नाही देत. त्यांना आवडतं ते सांगतात आणि म्हणजे त्यांना खरंच खूप आवडतं त्यामुळे ते रेडीच असतात. पण झालं नाही कम्युनिकेशन, यामध्ये आपला असू शकतो भाग ओके. की आत्ता मलाच आतून वाटत नाहीये किंवा असा फिलिंग येतं की नाही मला आत्ता होणार नाही, मला उत्तरं येणार नाहीयेत, असं होऊ शकतं. पण प्राण्यांकडनं नकार नाहीये. कंपॅनियनबद्दल कंप्लेंट असं नाही. कधी कधी काही प्राणी डिमांडिंग असतात अच्छा. की हे फूड हवंय, हे नकोय. म्हणजे ते सुद्धा आता आपण घरात आणल्यामुळे आपणच त्यांचे लाड करतो हो. आणि त्याच्यातनं त्यांच्या ज्या काही इच्छा डेव्हलप झालेल्या असतात त्यातनं, किंवा एखाद्या ब्लँकेटबद्दल सांगतील की मला हे ब्लँकेट हवं आहे किंवा हा बाऊल हवा आहे, हे फूड प्रेफरन्सेस आहेत, असं प्राणी सांगतात. काही काही केसेसमध्ये दवाखान्यात जायचं नाही असं पण अच्छा. सांगतात. म्हणजे त्यांना तिथे जायचं नसतं, काही यांना आवडत नाही, ट्रॅव्हल आवडत नाही, हेही सांगतात. असे एक्सपिरियन्सेस आहेत, बरेच आहेत. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की जे पेट्स असतात ते घरातली निगेटिव्ह एनर्जी त्यांना कळते किंवा ॲब्झॉर्ब करतात. तर तसं काही तुमच्या कम्युनिकेशनमध्ये काही आढळलं आहे का, की एका डॉगने किंवा पाळीव प्राण्याने तुम्हाला की ह्या घरात हा हा प्रॉब्लेम आहे, ह्या पेट कंपॅनियनला माहीत नाही, ओनरला माहीत नाहीये, असं काही संवाद कधी झालेत का? हो, म्हणजे कॅट्समध्ये एनर्जी ॲब्सॉर्प्शन जास्त असतं डॉग्सपेक्षा. अच्छा. म्हणजे निगेटिव्ह एनर्जी त्यांना जास्त कळते आणि त्या केसमध्ये ते ॲब्सॉर्ब करून तुम्हाला सेफ पण करतात. म्हणजे त्यांना कळल्यानंतर ते त्या एनर्जीला सांगतात की मी इथे आहे या अच्छा. घराची काळजी घ्यायला असं, आणि ते तुम्हाला सांगतात की ही एनर्जी जाणवली होती पण आता ती नाहीये असं. असं म्हणतात की आपण जर कुठल्या प्राण्याला किंवा डॉग्सला किंवा कॅट्सला आपण आणायला गेलो किंवा आपल्या घरी आणायचं आहे, तर इट इज सेटेड की दे चूज अस, ते आपली निवड करतात रादर दॅन वी चुजिंग देम. हे कितपत खरं आहे? अगदी खरं आहे, कारण त्या सोलनीच आपल्याला निवडलेलं असतं. आता याच्यामध्ये खूप सारे लेयर्स आहेत. म्हणजे सोल ग्रुप हा प्रकार असतो. मग मागच्या जन्मानंतर या जन्मातल्या सोल ग्रुप्समध्ये येताना एखादा सोल प्राण्याच्या रूपात येतो आणि मग तो प्राण्याच्या रूपात आपल्याकडे येतो. ते कधी यायचं, कसं यायचं, कुठल्या फॉर्मॅटमध्ये यायचं, हे सगळं तो सोल ठरवतो. ओके. हां. आणि आपल्याला कितीही वाटत असलं आत्ता मला प्राणी हवा आहे म्हणून आपण जातो पण बघायला, अगदी सिलेक्ट पण करतो, पण त्या मोमेंटला तो सोल रेडी नसेल तर तुमच्याकडे प्राणी येत नाही. पण ज्या मोमेंटला असं होतं की सोल अलाइन झालेला आहे की लगेच तुमच्याकडे प्राणी येऊन जातो. अच्छा. आणि त्याची कारणं वेगवेगळी असतात. म्हणजे हे सोल ग्रुपमधलं एक सांगितलं, पण त्याच्यामध्ये सोल कॉन्ट्रॅक्ट हा पण एक भाग आहे. अच्छा. की तो सोल तुमच्या आयुष्यामध्ये कुठला उद्देश घेऊन आलेला आहे, त्याचा पर्पज काय आहे, कधी तो त्याची
म्हणजे त्याची सेवा करून घेण्यासाठी येतो, अच्छा, असं कधी पण आहे. तुम्हाला सेवा देण्यासाठी येतो, कधी तुम्हाला स्पिरिच्युअली ग्रोथ तुमची व्हावी यासाठी येतो, कधी कधी प्रोटेक्शनसाठी येतो. जसं मी म्हटलं कॅट्स निगेटिव्ह एनर्जी ॲब्सॉर्ब करतात, मग त्याचा प्रोटेक्शनसाठी येतो. म्हणजे अशी वेगवेगळी कारणं असतात की ज्या उद्देशाने तो प्राणी तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. असं एक फक्त असं कुतूहल होतं की आपण जे म्हणतो सोल आपल्याला चूज करतात की आपल्या घरी त्यांना यायचं आहे. हो. ऑफकोर्स ते प्राण्यांचे असतात, पण असं कधी तुमच्या टेलिपॅथिक कम्युनिकेशनमध्ये असं आढळलं आहे का की आपण आता सोल्स माणसांचे पण असतात हो. की आपले कुठले पूर्वज असं त्या रूपात कधी आपल्याकडं त्या डॉग किंवा कॅटच्या रूपाने आलेले आहेत का? हां. असं कधी काही घडलंय का? हो, झालेलं आहे. अच्छा. अशा बरं. केसेसमध्ये झालेलं आहे. आत्ता लेटेस्ट मागच्या महिन्यातच एक केस होती की एक फिमेल त्यांच्या ह्याच्यातली, आय थिंक त्या मुलाची आत्या, बर. हां, ती प्राण्याच्या रूपामध्ये परत आली. अच्छा. हे कळलं होतं म्हणजे त्यावेळेला. असं मग तुम्ही तसं त्यांना सांगता का तुमच्या क्लायंटना हो. किंवा असं काही हो. असं असं आहे? आहे, सांगतो आम्ही. त्या केसमध्ये व्हॉट इज द सीन, म्हणजे कसं काय मग घरचे पण डील कसे करतात किंवा मग त्या डॉगच्या बघण्याची दृष्टिकोन आपला एकदम चेंज होणार नाही का? म्हणजे कसं हँडल करतात ती हां, सिच्युएशन? त्यांना ते सांगितलं जातं की या पर्पजनी, म्हणजे त्यावेळेला काही राहिलेल्या इच्छा असतील किंवा काहीतरी काम राहिलेलं असेल किंवा काही व्हॉटेवर सोल कनेक्शनच्या ह्याच्यामध्ये ते त्यामुळे ते परत आलेले असतात. पण आत्ता ते प्राण्याच्या रूपामध्ये आहेत, सो तसंच त्यांना ट्रीट केलं पाहिजे. हो, अच्छा, असं. ओके. हं. मॅडम धन्यवाद. खूप छान झाली आज माहिती आपली की नक्की ॲनिमल कम्युनिकेशन म्हणजे काय आहे आणि ते कुठल्या रीत्या साधता येतं, आणि काही बरंच काही नॉलेज हे आपल्याला प्राण्यांबद्दल पण कळतं किंवा आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतात, आणि महत्त्वाचं त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. तर मंडळी, तुम्हाला पण हा एपिसोड नक्कीच आवडला असणार आहे, आणि तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील काही तुमच्या पेट्ससोबत आणि काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की विचारा. पुन्हा भेटूया दुसऱ्या आपल्या भागात. त्यात आपण चर्चा करूया की आपल्याला एखादा पेट आवडला असेल किंवा तो आपल्या घरी आला असेल तर त्याचं पालनपोषण करताना आणि किंवा त्याच्याशी आपण कुठल्या प्रकारे वागलं पाहिजे, आणि व्हॉट डज अ डॉग एक्सपेक्ट किंवा कॅट एक्सपेक्ट फ्रॉम अस, आणि आपण ते कुठल्या प्रकारे पूर्णपणे त्याच्या रिक्वायरमेंट्स फुलफिल केल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत आपल्या पुढच्या भागात. तर पुढचा भाग नक्की बघा. तोपर्यंत नमस्कार आणि बघत राहा आरोग्याचा राजमार्ग. थँक्यू मॅडम सो मच. थँक्यू. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा.